नमस्कार, मी संदीप शिंदे आणि एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ. सध्या गॉड फार्म शेळी पालन हा एक व्यवसाय झालेला आहे. पूर्वी शेतकरी शेळी पालन करायचे आणि त्याच्या माध्यमातून घरच्यापुरतं ते दूध निघायचं. वाढता वाढता आज व्यवसायात बरीच मंडळी या व्यवसायात उतरली. अशाच एका ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील खुलताबाद तालुक्यात गोळेगाव आहे. त्या गोळेगाव परिसरात एक शेतकरी आहे जे गेल्या 7 ते 8 वर्षापासून त्यांनी गॉड फार्म या ठिकाणी उभारलेला आहे. एका 2 शेळ्यांपासून आज शेकडो शेळ्या त्यांनी पालन केलेले आहे. थोडक्यात आपण त्यांच्याकडनं पूर्ण त्यांचा जो प्रवास होता, त्यांनी कशा पद्धतीने शेळी पालन केलं आणि काय त्यांचं मार्गदर्शन आहे, ज्यांनाही शेळी पालन व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी काय त्यांचं मार्गदर्शन आहे, आपण थोडक्यात जाणून घेऊ. गॉड फार्मचे मालक आहे. नमस्कार, तुमचं नाव सांगा, एकदा परिचय द्या तुमचा. नमस्कार सर, माझं नाव कैलास रामलाल कछवा. मी आरके बोर गोट्सचा मालक आणि माझ्या गोट फार्मचं नाव आरके बोर गोट फार्म आहे. हे आमचं लोकेशन गोळेगाव तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र इंडियामध्ये हा गोट फार्म लोकेटेड आहे. आणि धन्यवाद सर, आपण इथपर्यंत आलात आमच्या गोट फार्मची मुलाखत घेण्यासाठी, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बरं, सगळ्यात पहिला प्रश्न की तुम्ही 2 शेळ्यांवरती हा जो प्रवास आहे, आज शेकडो या ठिकाणी शेळ्या पालन करताय, तर हा प्रवास कसा होता? सर, प्रवास नक्कीच सोपा नव्हता, कारण 2 शेळ्यापासून सुरुवात करणं आणि त्यामध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या शेळ्यांचं संगोपन करणं, मग त्याच्यासाठी आपल्याला या प्रवासात चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या प्रतीच्या शेळ्या निवडणं, त्या आणणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांच्यापासून चांगल्या प्रकारचे पिल्लं तयार करणं, या सगळ्या गोष्टीला खूप पेशन्स लागतात सर. आणि हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, एवढं मी सांगू शकतो. आणि आता हा जो बोकड आहे किती किलोचा आहे? हा सर आफ्रिकन बोर फुल ब्लड बोकड आहे. हा याचं नाव RDX आहे आणि हा भारतातील टॉपच्या बोकडांपैकी एक आहे. त्याची किंमत आजच्या घडीला माझ्यासाठी तर तो अनमोलच आहे, पण आजच्या घडीला कम से कम 5 लाखाच्या वरच या बोकडाची किंमत आहे. आणि याचं वजन जवळजवळ 100 किलोच्या वरच, 110 किलो. ते पण आम्ही याची ब्रीडिंग घेतो, त्याच्यामुळे त्याचं वजन कमी ठेवतो. जर याच्याकडनं आपण ब्रीडिंग घेतली नाही तर मिनिमम 100, 130, 130, 40, 50 वजन जाईल आरामशीर. सगळ्या एकाच क्वालिटीच्या शेळ्या आहेत? हो, आपल्याकडे फक्त एकच ब्रीड आहे, आफ्रिकन बोर. आणि काय कारण? फक्त एकमेव ब्रीड निवडण्याचं कारण एवढंच आहे सर, या ब्रीडमध्ये वजन वाढ खूप चांगली आहे. आणि नॉर्मली आपल्याकडचे जे गावरान शेळ्या किंवा आपल्याकडच्या लोकल शेळ्या, त्यांचं वजन वाढतं, पण त्यांचं वजन वाढीचं वेग थोडं कमी आहे सर. त्या प्रमाणात आफ्रिकन बोरचं वजन वाढीचं वेग खूप चांगलं आहे. तर ह्या शेळ्या दिवसाला मिनिमम 150, 200, 250 जशी शेळी असली तशी तिचे पिल्ले वजन वाढ देतात. बरं, आता थोडंसं तुमचं रुटीन दाखवा की कशा पद्धतीने हे कधी उभं केलं, हे स्ट्रक्चर कधी उभं केलं? सर, हे स्ट्रक्चर मी सुरुवातीला आमच्याकडे घरगुती शेळ्या आहेत आमच्या. मुळात आम्ही मेंढपाळ समाज असल्यामुळे आमच्याकडे घरच्या काही शेळ्या होत्या, 10-5 शेळ्या, तर त्या ठेवायची अडचण होती. त्यासाठी आम्ही छोटं शेड उभारलं होतं 5-10 पत्रांचं. तर तिथंही अडचण व्हायला लागली, तर मग आमच्याकडं थोडी जमीन काळ्या क्वालिटीची जमीन आहे, त्याच्यामुळे चिखल जास्त होतं. तर त्याच्यामुळे आम्ही काय विचार केला का ह्या शेळ्यांना ठेवायची अडचण होती, तर आपण एक चांगल्या प्रकारचं शेड यांच्यासाठी बांधलं. तर सुरुवातीला आम्ही 1200 स्क्वेअर फूटमध्ये फळ्यांचं इलेव्हेटेड शेड बांधलं होतं. तर याची खासियत अशी की याच्यामध्ये तुम्हाला मॅनपॉवर खूप कमी लागतो, कारण तुम्हाला जे शेळ्यांच्या लेंड्या वगैरे असतात ते झाडाचं काम पडत नाही आणि सगळं खाली पडून मलमूत्र त्यांचं सगळं खाली पडतं. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला चारा आणून टाकणं आणि शेळ्यांचं थोडंसं बाहेर सोडणं, व्यायाम घेणं, बस एवढंच तुम्हाला करावं लागतं. जास्त काही याच्यात मेहनत घ्यावं लागत नाही. कारण ह्या गोष्टीमध्ये थोडं रोज ना
कामाला आपण काय म्हणतो टेक्निकली काम केलं तर तेवढंच आपलं सोपं जातं. त्याच्यामुळे आपण त्या हिशोबाने मी हे शेड बांधलं होतं सुरुवातीला. याला शासनाचं अनुदान मिळालं तुम्हाला? शासनाचं अनुदान सरळ शासनाचं अनुदान एकदम सहज भेटत नाही, कारण ती एक किचकट प्रोसेस आहे. तिला खूप वेळ लागतो, भेटतं पण त्याला खूप वेळ लागतो आणि ती गोष्ट खूप आपली पेशन्स बघते. त्यासाठी शासनाच्या अनुदानासाठी आपण प्रयत्न करू, पण सध्या आम्ही आमच्या स्वतःच्या स्वखर्चाने एवढं उभारलो. वार्षिक उत्पन्न किती होतं सरासरी तुमचं तरी? सर डिपेंड करतो. एक शेळी मिनिमम तुम्हाला 40 ते 50 हजार रुपये शेळी दिली जाते. एक शेळी. मग जेवढ्या आपल्याकडे शेळ्या वाढल्या तेवढं आपलं उत्पन्न वाढलं. आणि साधारण जन्म घेतल्याच्या नंतर किती दिवसानंतर आपण त्याची विक्री करू शकतो? साधारणपणे आपल्याकडं माझ्याकडं शेळ्यांची पिल्लं 30,000पासून 3 लाखापर्यंत विकतात. मग त्यामध्ये शेळ्यांच्या प्रती आहेत. तिथे फुलब्लडचं पिल्लं असलं तर ते 1 ते 1.5 लाख 2 लाख असं फुलब्लडचं पिल्लं विकणार. जनरेशन वगैरे असलं तर जनरेशनमध्ये 20,000पासून तर 20,000पासून ते 30-40 हजारापर्यंत जनरेशनचं पिल्लं विकतात. हा बोकड किती दिवसाचा होता? हा बोकड 3 वर्षाचा आहे सर. 3 वर्ष. म्हणजे आता ही एकाच बोकडाची किंमत जवळपास 5 लाख रुपये बोकड. नाही, सुरुवातीला 5 लाखाची, म्हणजे ज्यावेळेस मी आणला ना सर त्यावेळेस 5 लाखाचा खरेदी केला होता. आज त्याची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे असं काही नाही, पण माझ्यासाठी तो अनमोल आहे. कारण या प्रतीचा बोकड सहजासहजी भेटतच नाही. खूप भारतामध्ये या बोकडाच्या किंमतीला खूप मागणी आहे सर. खाली माझ्या मते तुम्ही कोंबड्या सोडलेल्या ना? कोंबड्या हे जे म्हणजे कोंबड्यांना पण खाद्य होतं जवळपास? नाही होत सर. याचा मेन उद्देश काय माहिती सर, वरून जे लेंड्या पडतात ना सर, ते लेंड्या कोंबड्या चुरा करून टाकतात सर. आणि लेंड्यामध्ये थोडंफार खाद्यपदार्थ असतात, थोडेफार जसं मक्का खातात, त्याचे कण असतात, ते कोंबड्या खाऊन घेतात. आणि एक्स्ट्रा आपल्याला त्यांना खायला थोडंफार टाकावं लागतं. आणि पण त्या लेण्यांमुळे फायदा हो, होतो. फायदा होतोच. थोडक्यात बाहेरचा जो परिसर आहे, बाहेर पण खाली तुमचं मोठं शेळ आहे त्या ठिकाणी, तिथल्या शेळ्यांची थोडीशी माहिती आहे. आणि शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळायला पाहिजे का? शेतकऱ्यांनी का वळायला पाहिजे? कारण की आज दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून शेळीपालन करा, व्यवसाय करा, अनुदान मिळवा, कोटीचं अनुदान द्या, त्यात अर्ध अनुदान मिळतं, अर्धे पैसे खिशातून टाका, वर्ष 2 वर्ष चालवा, त्याच्यानंतर परत तो फार्म बंद करा. या अशा बऱ्याचशा केसेस सध्या घडत आहेत. ज्या तरुणांना जे नोकरी व्यवसाय म्हणजे नोकरी सोडून या व्यवसायात घुसताय, तर या तरुणांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही? कारण की तुम्ही या क्षेत्रात आता जुने खिलाडी झालेले, म्हणजे जवळपास 8 वर्ष तुम्हाला या क्षेत्रात झालेले, त्याच्यामुळे तुमचं मार्गदर्शन हे खरंच एक म्हणजे इन्स्पायरिंग राहणार आहे तरुणांसाठी. कारण की तरुण शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या क्षेत्रात उतरलेला आहे. सर काय होतं, आपल्याकडे 2 प्रकारचे लोक असतात सर. बघा तर आपले प्रत्येक इच्छा काय असते की माझं काहीतरी स्वतःचं काहीतरी असावं, स्वतःचं काहीतरी साम्राज्य असावं, मी स्वतःचं काहीतरी निर्माण करावं, अशा हेतून झपाटलेले जे तरुण आहेत आपल्याकडं. तर ते काय करतात, तर ते या सरकारी योजनांचं किंवा स्कीमच्या त्याच्या मागं न पडतं कुठंतरी लवकर 1-2 शेळ्यापासून 2-5-10 शेळ्यांपासून सुरुवात करतात आणि ते त्यांच्या मार्गी लागून जातात. पण काही लोक असे असतात तर त्याची संधी साधू असतात. म्हणजे आपल्याला शासनाला योजना दाखवायची, योजना दाखवून तिथे कुठल्या योजनेचे पैसे उचलून घ्यायचे, नंतर शेळ्या विकून टाकायच्या आणि पैसे हडप करून घ्यायचे. त्यामध्ये काय होतं, शासनाचं नुकसान कमी आणि त्यांचं स्वतःचं नुकसान जास्त होतं. कारण की चांगल्या मोठ्या उद्योगाला ते स्वतः मुक्त आहे. कारण लोकांचा उद्देश काय असतो की पैसा आपल्याला कसा तरी आयता भेटला पाहिजे, कमीत कमी दिवसात कमी कष्टामध्ये काही न करता जर पैसा भेटला त्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. पण सध्याची पिढी जी आहेत ना सर, प्रत्येकाला कष्ट करायला सगळ्यांचं म्हणजे त्या गोष्टीकडे ओढ कमी. लोकांना काय फक्त उंटावरून बसून शेळ्या सांभाळायचे, त्यांना कष्ट करायचे नाही. आणि ज्या लोकांना कष्ट करायचे ते लोक अगोदर सुरुवात करतात, नंतर सगळ्या गोष्टी करतात. आणि ते वाट नाही बघत बसणार. ज्यांना सुरुवात करायची, ज्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी अचीव करून दाखवायचं, ते लोक स्वतः शेळ्या जाणार, ते उत्सुकतेपोटी 10 शेडला भेट देणार. कोणाचं सक्सेस झालं, कोणाचं फेल जाण्याची काय कारणं, सक्सेस होण्याची काय कारणं, याची कारण मीमांसा करणार. आणि त्याच्यानंतर ते ठरवणार की आपल्याला हा व्यवसाय आपल्याला योग्य आहे की नाही, आपण त्याच्यामध्ये बसतो की नाही. अशा पद्धतीने सर तरुण मुलांनी ह्या व्यवसायाकडे नक्कीच वळायला पाहिजे, पण त्या व्यवसायाचा अभ्यास करून या व्यवसायात यायला पाहिजे असं मला वाटतं. हे शेळ्यांचं दूध काम येतं? दूध येतं ना सर, नक्कीच काम येतं. पण या शेळ्यांना जेवढं आपल्या गावरान शेळ्या किंवा इतर शेळ्या आहेत त्यांचं एवढं दूध नसतं, कारण यांचं दूध घट्ट असतं
आणि यांच्या पिल्लांना ते पुरेसं होतं, कारण या 2-3 पिल्लं घेतात ना. पण आता हे शेड उभारणी करायला साधारण किती खर्च आला तुम्हाला? आज किती इन्व्हेस्टमेंट आहे तुमची जवळपास? सर मी सुरुवातीला हे 2017ला शेडचा बांधलं होतं, त्यावेळेस मला 6 लाख रुपये खर्च आला होता या शेडला. किती तुम्ही उभारणी साधारण किती क्षेत्र आहे? किती बाय कितीचं शेड आहे? सर हे 50 बाय 70चं शेड आहे. 50 बाय 70. हां, किती खर्च यायला साधारण? याला साधारणपणे याला त्यावेळेस 6.5 लाख रुपये खर्च आला होता या शेडला. आता इथं आपण बघतोय आतमध्ये काही शेळ्या आहे, काही बाहेर शेळ्या आहे, त्याचं काय कारण? सर ह्या शेळ्यांना काय होतं सर, एका जागी असलं ना आपण काय करतो उन्हामध्ये जो सुका चारा आहे तो बाहेर हे जे बनवले ना हां, बाहेर आपण जे फिडर बनवले त्या फिडरमध्ये आपण कोरडा चारा टाकतो. आणि हे जे शेडमध्ये जी सावली दिसते ना सर, हे शेळ्या काय करतात, त्यांना जेव्हा लागेल तेव्हा कोरडा चारा खातील आणि सावलीला येऊन बसतो. समोर पाणी ठेवण्यासाठी घेऊन पाणी पितात आणि आणखीन सावलीला येऊन बसतात. त्याच्यामुळे कोरडा चारा जास्तीत जास्त जातो, खाल्ला जातो. आणि त्याच्यामुळे कोरडा चारा खाल्ल्यामुळे शेळ्यांच्या अंगावरचा कधी खूप चांगली येते सर. आतमधलं जे तुम्ही हे पूर्ण स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, शेड उभा केलेला आहे, त्याच्यात खाण्याची पद्धत इथं जे गव्हाण केलेली बघा यांना शेळ्यांना टाकायला चारा टाकायला, तर याच्याने काय होतं नेमकं? ह्या गव्हाणीचा उद्देश काय सर माहिती आहे का, शेळी जात अशी की खाली तुम्ही चारा जर टाकला ना ते खाली कधीच खात नाही, कारण ते खाली त्याला थोडा जरी वास लागला कशात तर शेळीचा चारा कधी खात नाही. म्हणजे अशा गव्हाणी करण्याचा उद्देश असं आहे की आपला जो चारा आपण त्यांना टाकतो तो प्रॉपर खाता येतो प्रत्येकाला. खाद्य सर सकाळच्या वेळेस आपण त्यांना खुराक टाकतो, खुराकामध्ये आपल्याकडे धान्य असेल मका गहू जे पण असेल स्वस्त धान्य ते सकाळच्या वेळेस आपण त्यांना 1-2.5 टाकतो. आणि सुका चारा दिवसभर सुका चारा, संध्याकाळच्या वेळेस आपल्याकडं जो हिरवा चारा अवेलेबल असेल तो संध्याकाळी पण आपण हिरवा चारा. तुम्ही मूळ शेतकरी नाही साधारण किती एकर क्षेत्र? आमचं सर 4 एकर क्षेत्र आहे शेळ्यांसाठी आणि आपण ठेवलं पूर्ण तुम्ही ते चाऱ्यात पूर्ण चाऱ्यासाठी. बाकी कोणतं कडधान्य नाही, वगैरे बाकी काही समजत पूर्ण चाऱ्यासाठी. चारा त्याच्यामध्ये मुरघास बनवतो. आपल्याला जर मक्का असेल आपल्याला तर तो चाऱ्याच्या नियोजनासाठी आपण मुरघास बनवतो. शेतामध्ये चाऱ्याच्या नियोजनामध्ये हिरवे मक्का असते, सुबा गुळ असते, तुती असते, मेथी घास आपण म्हणतो त्याला मेथी घास असतो, आणि आपले नेपियरचे गवत आहेत ते आहेत प्रकारचे. वरती जे चिल्ल बघतो आपण नवीन शेडमध्ये सेम शेड आहे जे आपण त्याच पद्धतीने. सर हे छोट्या पिल्लांसाठी केलेलं आहे, कारण छोटे पिल्लं काय करतात सर लहानपणी मातीचं असतात, बरोबर, त्याच्यामुळे त्यांची तब्येती खराब होतात. याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की बरेचसे काही शेळी पालन करणारे लोक आहेत हा व्यवसायातून बाहेर पडत आहेत. काहींचं म्हणणं आहे की शेळ्या त्यात मरण पावतात, जास्त नुकसान होतं, तर काय त्यात नेमकं जनावरं कसे मरतात, त्याला काय कारण, काय रोग राहील? सर जनावरांचं मॉर्टिलिटी सगळ्यात मेन कारण सर शेळ्यांचं व्यवस्थापन चुकीचं आहे. शेळ्यांचं व्यवस्थापन जर तुम्ही चुकीचं केलं ना तर त्याच्यामुळे तुम्हाला मॉर्टिलिटीला सामोरं जावंच लागलं. म्हणजे थोडक्यात शेळ्या मरतात का बरं, शेळ्यांची जी लाईफस्टाईल आहे ना त्यांना सगळ्यात मेन काय त्यांच्या पोटाला पोटभर चारा पाहिजे. चाऱ्यामध्ये 2-3 प्रकार पाहिजे, सुका चारा पाहिजे, कोरडा चारा पाहिजे, प्रोटीनयुक्त चारा पाहिजे, आणि त्यांना त्यांच्या शरीराला आवश्यक असलेले न्यूट्रिशन विटॅमिन ते वेळच्या वेळी भेटले गेले पाहिजे. त्याच्यानंतर त्यांची मृत्यूकीचा दर आपोआपच कमी होऊन जातो सर. माझ्याकडे मृत्यूकीचा दर 2-3% वर नाही सर. म्हणजे हे फक्त भूलथापा आहे? हे भूलथापा म्हणजे आपल्याला येत नाही सर, नाचता येईना म्हणून अंगण वाकडे अशातली गंमत. भूलथापाच म्हणावं लागेल ना, कारण की ज्यांना समजता येत नाही सर, शेळी जाऊ द्या, आपण आजपासून शेळी काही आजच पैदा झाली नाही सर. शेळी पूर्वीपासून आपले आजोबा पंजोबा सांभाळत आहेत, मग त्यावेळेस ते लोक फुल टाईम ते शेळीला देत होते. आज आपल्याकडे वेळ आहे केवढा. आज जर आपल्याकडे शेळीपालन जे कमी होण्याचं कारण शेळ्याच्या म्हणजे मांसाचं जे दर वाढलेत आज, त्याचं कारण काय की आपल्याकडचे जे सुशिक्षित लोक आहेत हे शेळी सांभाळणं या धंद्याला एकदम कमी दर्जाचा किंवा हलक्या दर्जाचा समजतात.
अजून एक प्रश्न असा की गावरान बोकड याचं जे मांस आणि या बोकड्याचं मांस काय फरक आहे? त्याच्यात काहीच फरक नाही सर, काडी मात्र फरक नाही. उलट ह्या बोकडाचं मांस एकदम मऊ आणि लुसलुशीत असतो आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाणही खूप जास्त असतं. आणि ह्या बोकड्याचं वैशिष्ट्य असं आहे का गावरान बोकड्यापेक्षा तेवढ्याच वेळात ह्या बोकड्याचं वजन डबल वाढतं. फक्त एवढंच आहे. जर आपल्याला ह्या शेळीपासून चांगली वजन वाढ भेटत असेल आणि दोन्ही शेळ्यांना खायला तेवढा चारा लागत असेल तर मग आपल्याला ही शेळी सांभाळायला काय अडचण आहे? याचं या शेळीपासून नुकसान काय हे तरी सांगून द्या मला कोणी तर. विक्री कुठं होती याची? सर या शेळीचं विक्री व्यवस्थापन जसं आता मी इथं शेड टाकले तर माझ्या इथपर्यंत कोणी येणार नाही. पण ज्यावेळेस मी या शेळीला मार्केटमध्ये प्रेझेंट करेल तर बाबा माझ्याकडे अशी शेळी आहे आणि तिचं वजन वाढा असं असेल तर मग तिच्या पिल्लांचं संगोपन असं केलं वजन वाढा असं चांगल्या प्रकारे येते. तर ह्या गोष्टी मी यूट्यूबद्वारे फेसबुकद्वारे व्हॉट्सॲपद्वारे लोकांपर्यंत पोहोचत गेलं तर लोक आपापच इथं बघायला येतात. कोणी उत्पत्तीपोटी येतं, कोणी त्याचं मागून वाढवण्यासाठी येतं, कोणाला नवीन उद्योग सुरू करायचा असतो त्यावेळेस आणि तुम्ही शेळ्या पालन केलेलं शेळ्या पण चांगल्या रीतीने म्हणजे त्याचं सांभाळ आणि म्हणजे चमक आहे एक वेगळी चमक त्या शेळ्यांवर आहे की त्यांना असं काही नाही की बा म्हणजे दिसायला किंवा त्यांचं राहणीमान जे पालनपोषण तुम्ही करताय हे कुठेतरी एकदम म्हणा असं काहीच नाही. सगळं काही व्यवस्थित आहे. तुमचं पालनपोषण या सगळ्या मॅनेजमेंटमुळं माझ्या मते तुमचा हा जो टक्केवारी ग्रुप पावता आणि नक्कीच या व्यवसायातून तरुणांना काहीतरी मार्गदर्शन काय करू शकाल तुम्ही? काय मार्गदर्शन पाहिजे? सर तरुणांनी नवीन व्यवसाय म्हणून या गोष्टीकडे बघायला पाहिजे. आणि जेवढे पण शेतकरी बंधू आहेत बंधू बांधव जे आहेत शेतकरी त्या लोकांनी शेळी पालनाला एक जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहायला पाहिजे. कारण नॉर्मली ज्यांच्याकडे शेती आहे त्या लोकांकडे शेळ्या नाही आहेत आणि ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्या लोकांकडे शेती नाही. ते दिवसभर आपल्या शेळ्यात घेऊन फिरतात आणि ज्यावेळेस ते थकून जातात त्यानंतर ते त्या गोष्टीला कंटाळून जाणार आणि त्या शेळ्या विकून टाकणार. मला तरी वाटतं हा व्यवसाय जसा आपल्याकडं गाई म्हशी तसंच एक शेळीपालन म्हणून जोडधंदा म्हणून जर केला ना तर खूप उपयोगाचा धंदा आहे सर. तुमचं संपूर्ण कुटुंब हेच काम करतात? हो, माझ्या कुटुंबा अगोदर सगळे शेती करत होतं सर. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे घरच्या शेळ्या होत्या. त्या शेळ्यांपासून आम्हाला गावरान शेळ्या होत्या त्यांच्यापासून उत्पन्न व्हायचं. मग आम्ही जातीने मेंढपाळ असल्यामुळे त्या गोष्टीची खूप आवड होती सुरुवातीपासून. मला करतोयच आपण तर मग चांगलं करायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं या व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीने बघितलं. विरोध व्हायचा विषयच नाही सर. आम्हाला सगळं पूर्ण आमच्या घरादारला या गोष्टीची खूप आवड आहे. आणि ह्या आवड असल्यामुळे काय होतं सर सगळ्यात मेन काय माहिती सर आवड असली तर सवड भेटते ही जुनी म्हणून आपली. तसं आम्हाला ह्या शेळीपालनाची खूप आवड आहे आणि आवडीतून जर पैसा भेटत असला तर मग त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही सर कोणती. आणि अजून एक गोष्ट सांगू इच्छितो सर की आम्ही अगोदर शेती करायचो ना तर शेती करताना आपल्या मालाचा भाव आपण कधीच ठरवला नाही. आज कम से कम ह्या आपल्या मालाचा भाव आपण ठरवू शकतो, स्वतः ठरवू शकतो. आज मला जर समजा एखादी शेळी कोणी मागितली की बाबा XYZ किमतीला तुम्ही शेळी द्या पण मला त्या किमतीत द्यायची नाही, मला त्याच्यापेक्षा थोडी किंमत जास्त अपेक्षित आहे. तर मी 1-2 महिने जरी थांबलो तर ती शेळीचं वजन वाढवून किंवा तिचं किंमत जोपर्यंत येते तोपर्यंत मी तिला विक्री करणार नाही. आणि नॉर्मली जर आपल्याकडे त्या क्वालिटीच्या शेळ्या असल्या तर आपोआपच विक्री होत असेल. आणि क्वालिटी तुम्ही असं क्वालिटी तुम्ही बघू शकता. म्हणजे बोलून फक्त लोक काय करतात का भूलतापा दाखवतात आमचं असं आमचं तसं. माझं म्हणणं काय तुम्ही या स्वतः आमच्या आरके बोरवर फार्मला भेट द्या, स्वतः डोळ्यांनी प्रत्यक्ष बघा, क्वालिटी बघा आणि त्याच्यानंतर ठरवा. तुम्हाला जर करायचं असलं तर करा, नसलं तुम्हाला आमचे काही मुद्दे पटत नसतील तर तुम्ही त्यांना ते शेळीपालन करू नका. कोणाला फोर्स नाही. पण मला काय वाटतं तुम्ही एक वेळेस या बघा, डोळ्यांनी बघा का डोळ्याचं आणि कानाचं 4 बोटाचं अंतर असतं. डोळ्यांनी बघा आणि त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं. एक शेवटचा प्रश्न की मी अगोदर विचारतो मला की इयरली अर्निंग किती तुमचं, वर्षाला किती अर्निंग आहे? सर मी सांगितलं अगोदर तुम्हाला सांगितलं एका शेळीचं मिनिमम उत्पन्न मला 40,000 रुपये भेटतं सर. खर्च वगैरे जातो. तर माझ्याकडे अशा जवळजवळ आता लहान मोठे 100 शेळ्या आहेत. तर त्यातल्या जे पिल्लं देणार आहेत ते 60-70 शेळ्या आहेत, बाकीचे लहान पिल्लं आहेत.
तर 60 शेळ्यांचं मिनिमम एक 20-25 लाखाच्या आसपास उत्पन्न येतं सर. म्हणजे शेती सोडून या व्यवसायात उतरून व्यवसाय करायला काहीच अडचण नाही, कारण की आणि ते हे 20-25 लाख जे उत्पन्न आहे सर, हे टोटल उत्पन्न आपला निव्वळ नफा नसतो, यामध्ये आपल्याला थोडाफार खर्चही करावा लागतो. बरोबर. तर असं धरून चाला एक 15 लाखाच्या आसपास आपला निव्वळ नफा. पिल्लांचं व्यवस्थापन कसं आहे? चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं? सर पिल्लांना लहान पिल्लं असतात, त्याच्यामुळे त्यांना कोरडा चारा जास्त दिला पाहिजे असं मला. कोरडा चारामुळे काय होतं, त्यांना डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम होत नाही. आणि हिरवा कोरडा चारा हे सगळं सोबत दिला गेला ना, तर त्यांना जे पाहिजे ते खात असतात कंटिन्यू. आणि कोरड्या चाऱ्यामुळे त्यांना आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होतं. तरी हे फिडर आपले 3 प्रकारचे फिडर आहे सर. याच्यामध्ये हे तुरीचं भुसकट आहे, त्याच्यामध्ये ते मसूरचं भुसकट, आणि त्या पलीकडचं जे फिडर आहे त्याच्यामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेस घास टाकतो, हिरवा चारा टाकतो. तुम्ही मोठ्याल्या बकऱ्या, मोठ्याल्या शेळ्या, चौकी लहान पिल्ला असतात, त्यांचं व्यवस्थापन योग्यरित्या ठेवलेलं आहे. म्हणून तुमचे सगळे शेळ्या चांगल्यारीत्या इथं जोपासल्या गेलेल्या आहे. हे 4 महिन्याची पाट आहे सर. ही म्हणजे तुम्ही बघू शकता क्वालिटी काय आपल्याकडे. ही 4च महिन्याची पाट आहे सर. 4 महिन्यामध्ये हिचं वजन मिनिमम 22-25 किलोच्या आसपास वजन आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण या क्षेत्रात या शेतकरी जे कैलास कछाव आपल्यासोबत होते, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद तालुक्यातलं जे गोळेगाव आहे, त्या गोळेगाव परिसरात आपण होतो. आणि या शेतातले म्हणजे शेतामध्ये जवळपास 4 एकर त्यांची जमीन आहे. आणि त्या जमिनीत या शेळ्यांना जे खाद्य टाकलेलं आहे, चारा टाकलेला आहे, तो त्याच्यासाठी ती जमीन वापरतात. आणि इथं 2 शेळ्यांपासून आज शेकडो शेळ्या त्यांनी या ठिकाणी उभ्या केल्या आणि सुंदर असं व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे. सोशल मीडियावरती बरीचशी मंडळी भूलथापांना बळी पडतात. मात्र ज्यांनाही हा व्यवसाय करायचा आहे त्या तरुण शेतकरी वर्गाने या फार्मला या ठिकाणी भेट द्या आणि यांच्याकडनं संपूर्ण माहिती जाणून घ्या. चांगल्यारीत्या योग्यरित्या ही माहिती देता आणि त्यानंतर या उद्योग व्यवसायात आपण उडी घ्यावी. आपण त्यांच्याकडनं त्यांचा मोबाईल नंबर जाणून घेऊया, म्हणजे नक्कीच तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करून पुढील मार्गदर्शन जाणून घेण्यात सहकार्य होईल. दादा, तुमचा नंबर सांगा. सर, माझं नाव कैलास कछवा. माझा मोबाईल नंबर आहे 8830 72 75 24. RK बोरगोट्स म्हणून इंस्टावर आपला अकाउंट आहे, तुम्ही त्यालाही फॉलो करू शकता. फेसबुकवर पण RK बोरगोट्स म्हणून एक अकाउंट आहे, त्यालाही तुम्ही फॉलो करू शकता. तिथे मी कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत असतो. धन्यवाद. नक्कीच या फार्मला भेट द्या आणि पुढील मार्गदर्शन तुम्ही स्वतः इथं येऊन डोळ्याने बघा आणि कानाने जाणून घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण इथपर्यंत आलात, आपले खूप खूप आभार.